फडणीस, खरंच घाबरलात की राव तुम्ही. अख्खा पियार माझ्या मागे लावलाय. मग काय सापडेल तुम्हाला? काहीच नाहीये माझ्याकडे. माझ्यावरती प्रेम करणारी लोक, मी लोकांमध्ये एवढा फेमस झालोय, लोकांच्या हृदयावरती राज्य करायला लागलोय, लोक मला मानायला लागलेत, हे बघून तुमचे धाबेच दणाले अख्खे. बरं, मी कोणत्या पक्षाचं नाहीच आहे, सगळ्या पक्षांना फाट्यावर मारून इथं आलोय आणि आमच्याकडे एकच मन आहे, आम्ही ती जगतो रोज. वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा. तुम्हाला वाटेल का या गोष्टींनी घाबरल? तुम्ही काय म्हणतात ना, 2-4 दिवसापूर्वी गुन्हा दाखल केला, काही दिवसानंतर अटक करताल. पण माझ्यावर प्रेम करणारी माणसं, ज्या लोकांच्या हृदयामध्ये मी घर केलंय, त्या घराला कसं मोडताल? नाही हो, तुमचा जो कारभार आहे, प्रश्न हे सत्तेलाच विचारले जातात. विरोधी पक्ष चूक केल्यानंतर त्यांच्या डोंगणावरती बांबूचा वळ सगळ्यात पहिला मी उमटवतो. तुम्ही बोलत बी नाहीत त्याच्यावरती. चुकीला चूक, बरोबरला बरोबर आजपर्यंत म्हणत आलोय, पण तुम्हाला ते झेपना बहुतेक. तुमच्या भाजपचा अख्खा पियार माझ्या मागे लावला तुम्ही. काही दिवसांनी तुम्ही पकडून घेऊन जाताल, टाकून देताल जेलमध्ये, सगळं होईल. पण तुम्ही घाबरला. तो मला नव्हतं वाटलं तुम्ही घाबरणारे असताल. मला तर वाटलं होतं तुम्ही लढवय्ये शूर आहेत, पण तुम्हाला ती सवय नाहीये ना. तुम्ही आतापर्यंत सगळे घोटाळे करूनच तिथं राज्य करताय. करताय. लोक उगाच आरोळी ठोकताय का? तुमच्या मागे समर्थन नसताना तुम्ही निवडून येत आहेत, म्हणजे तुम्ही सगळे अनाबंदी कारभारच करताय. फडणवीस काही म्हणा तुम्ही, या 30 वर्षाच्या पोराला तुम्ही घाबरलात आणि हा पोरगाच तुमच्या मानगुटावरती बसणार. कारण मला पक्षाचं काहीही घेणं देणं नाहीये, तो कुणाचा बी असू द्या. मला माझ्या भारत देशाची घेणं देणे, मला माझ्या महाराष्ट्राची घेणं देणे, आणि मी तोच धर्म पाळणार जो या महाराष्ट्राच्या हिताचा असेल, जो या भारताच्या हिताचा असेल. तुम्ही कितीही गुन्हे दाखल करा, मायबाप जनतेनं माझ्या मागे हे सगळे हात धुवून लागलेत. मला फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे, फॉलोअर्ससाठी नाही. तुमच्या जीवावरती कमवलेले पैसे मी तुमच्यामध्येच वाटून टाकतो. मी माझ्याकडे काहीच ठेवत नाही. मला लढायचंय क्रांती घडवण्यासाठी, तुम्हाला तुमचा हक्क मिळवून देण्यासाठी.